नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी आहे सँडविच रेसिपी. मंडळी, तुम्ही बऱ्याच वेळा सँडविच खाल्ले असणार, टोस्ट, व्हेज, हे बरेचसे सँडविच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय एक नवीन रेसिपी, चिकन एग सँडविच. तुम्हाला नक्कीच ती आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण हिरवी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. आपण हे कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिने घेतले आहेत, हे लसूण घेतलेले आहे, आलं, हिरवी मिरची, लिंबू, साधं मीठ, चाट मसाला आणि हा काळं मीठ. तर चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपल्याला आता मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी अर्धा किलो बॉनलेस चिकन घेतलेले आहे, 2 मोठे कांदे पूर्ण बारीक चिरून घेतलेले आहे, एक टोमॅटो, ही आपली सिमला मिरची आहे, साधारण 1 सिमला मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि आपली धण्याची जी दांडी असते ना, ते दांडी 5-6 दांडे घेऊन मी त्याला चॉप करून घेतलेलं आहे. लाल तिखट, जिरा मसाला, धनिया मसाला, गरम मसाला, हे सगळे पावडर मसाले ना. हे पावडर मसाले आहेत. त्यामुळे आपण हा तेल टाकतोय आपण. तेल आपला गरम झालेला आहे. त्याला आपण कांदा फ्राय करायचा आहे. तर बघा, आपला कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपले जे लसूण जे चॉपिंग केलेली, तर पूर्ण हे सगळं टाकायचं आहे. हिरवी मिरची, सिमला मिरची आणि हे डंडल. हे सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये. तर मंडळी, 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण टोमॅटो टाकायचं याच्यामध्ये, सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आता आपल्याला हळद, गरम मसाला, धनिया मसाला, जिरा मसाला, लाल तिखट आणि चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं. ते सगळं आपल्याला एकत्रितमध्ये हा, मिश्रणामध्ये टाकून टाकून. मसाला आपल्याला लागले नाही पाहिजे म्हणून आपण थोडं पाणी टाकायचं. मसाला व्यवस्थित मस्तपैकी तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे बॉनलेस चिकन आहे ते आपण चिकन टाकायचं आहे. तर
म्हणजे व्यवस्थितपणे आपण हे जे बॉन्डलेस चिकन आणलं आहे त्याला मसाला पण व्यवस्थित लागलेला आहे. आता याच्यामध्ये एक 5 मिनिटं वाफेवरती शिजवून घेऊया. त्यासाठी आपण झाकण ठेवूया. साधारण 15 मिनिटं झालेले आहेत. आता बघूया आपलं चिकन. बघा मस्त पाणी पण सुटलंय चिकनचं. पाणी टाकायची गरज नाही, ऑलरेडी चिकनला पाणी सुटलेलं आहे आपलं. अजून एक 15 मिनिटं परत वाफेवरती शिजवून घ्या जोपर्यंत पाणी कमी होत नाही. तर बघा व्यवस्थित आपला आता मसाला तयार होत आहे. आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाहीतर काय लागलं नाही पाहिजे पाणी. तर बघा मंडळी, आपला मस्तपैकी चिकन मसाला रेडी झाला आहे. वरून आपण कोथिंबीर टाकायची आहे. हाफ फ्राय बनवून घ्यायची आहे. त्यासाठी थोडं मी बटर टाकतोय. हे आपल्याला सँडविचसाठी बनवायचं आहे ना? हो, सँडविचसाठीच आहे. यासाठी आपण तेलाचा वापर नाही करायचा ना? नाही, तुम्ही तेल, तुम्हाला ऑप्शन तेल सुद्धा आहे. बटर घ्या किंवा तेल घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही. थोडी ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर नाही? काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ, धनिया, पलटी मारायची हलकीशी. काय आपल्याला जास्त वेळ जाणार, नॉर्मल आपल्या पलटी मांडवायची. नॉर्मल नॉर्मल. अशा प्रकारे आपली झाली पाहिजे हाफ फ्राय. काढून घ्यावे. आता परत दुसरं आता करूया. परत दुसरं टाकायचं. अशाच प्रकारे आपल्याला सर्व अंड्याची तर मंडळी, आपण ब्रेड घेतलेला आहे. आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया. तर ब्रेडला व्यवस्थितपणे बटर लावून घ्या. त्याच्यावरती जी आपण मगाशी पुदिन्याची चटणी जी बनवली होती त्याच्यामध्ये आपण जो चिकन मसाला बनवला होता ते टाकायचं आहे. आपण दुसरा ब्रेड घेतलेला आहे, त्याच्यावरती लेयर लावायची आपल्याला.
त्याच्यात आपण जी अंडी घेतली होती बॉइल्ड करून त्याचे पीसेस काढलेले आहेत. आपण पीसेस ठेवायचे आहेत. हलकीशी काळी मिरी टाकायची आहे. आणि जी आपण हाफ फ्राय केली होती ना ती हाफ फ्राय व्यवस्थित वरती ठेवायची. आता हे तिसरी लेअर ना. हा ही आता आपण तिसरी लेअर वरती. वरती बटर लावून घ्यायचं आहे. टोस्टर आपला साधारण हलकासा गरम झालेला आहे. हलकीशी वाफ येते. आता याच्यामध्ये बटर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित कोणाला लागला पाहिजे बटर, नाही तर सँडविच आपला करपेल त्या बाजूला. तर बघा मंडळी, आपलं चिकन सँडविच आपण इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये टाकलेलं आहे आता. आणि हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे बंद करून घेतलेलं आहे. आणि आता एक रेड लाईट आणि ग्रीन लाईट आहे. ग्रीन लाईट आपली जशी पेटली समजून जायचं की आपलं सँडविच रेडी आहे. तर चला वेट अँड वॉच. तर मंडळी, रेसिपी आपली रेडी आहे. तर बघूया कशी झाली ती पहिली. एक नंबर रेसिपी मंडळी झालेली आहे. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा ती रेसिपी तुमची कशी झालेली आहे. आणि तसेच आमच्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे बेल बटन आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची नवीन नवीन जे व्हिडिओ येणार त्याचे नोटिफिकेशन पहिलं तुम्हाला मिळेल.